आणि यानंतर थेट जाऊयात मंत्री उदय सामंत सध्या बोलतात। दुसरी खासदारकीची निवडणूक देखील एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढली गेली आणि म्हणून शिंदे साहेबांबद्दल डॉक्टर श्रीकांत शिंदेंबद्दल एक वेगळी आत्मीयता त्यांची होती हे त्यांनी काल स्पष्ट केलेलं आहे। आणि थोडा कालचा क्रम मी आपल्याला सांगतो की काल त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली की ते महाविकास आघाडीमध्ये जाऊ नये आणि महाविकास आघाडीमध्ये जाऊ नयेत यासाठी प्रयत्न स्वतः खासदार साहेबांनी केला। मी स्वतः आनंद परांजपेंशी देखील बोललो आणि हे करत असताना माननीय शिवसेनेचे मुख्य नेते पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सुनेत्रा वहिनींशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळी त्या बारामतीमध्ये कार्यक्रमामध्ये होत्या म्हणून त्यांचा संपर्क होऊ शकला नाही। पार्थजींशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांचा देखील संपर्क होऊ शकला नाही। परंतु त्याच्यानंतर मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिव जयदादा पवार यांच्याशी चर्चा केली। त्याच्यानंतर कार्यक्रमातनं फ्री झाल्यानंतर सुनेत्रा वहिनींनी देखील त्यांच्या पीएनी मला कॉन्टॅक्ट करून दिला होता। मी सुनेत्रा वहिनींशी देखील आदरानं चर्चा केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांशी देखील गैरसमज नको या अर्थानं तिघांशी मी चर्चा केली आणि त्याच्यानंतरच आनंद परांजपे यांचा प्रवेश म्हणजे ते सक्रिय शिवसेनेमध्ये झाले। मुद्दा असा आहे की स्वतः आनंद परांजपेंनी कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर टीका केलेली नाही। ते महायुतीतच घटक असलेल्या शिवसेना पक्षामध्ये सामील झालेले आहेत। त्याच्यामुळे कालपासून जे काही चर्चा सुरू होती की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला डॅमेज करण्यासाठी हे शिवसेनेने केलं, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचा मित्रपक्ष आहे। अजितदादांबद्दल आम्हाला सगळ्यांनाच नितांत आदर होता, तोच आदर आदरणीय सुनेत्रा वहिनींबद्दल आहे आणि त्यांच्या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे पार्टीबद्दल आम्हाला आदर आहे। परंतु जो काही संभ्रम एक निर्माण केला जातो आहे की आनंद परांजपेंना आम्ही पक्षामध्ये घेतल्यानंतर काहीतरी शिवसेना वेगळ्या पद्धतीनं काम करते, तर अजिबात नाही। म्हणून मी तुम्हाला कालचा दिनक्रम देखील सांगितला की त्यांचा राजीनामा झाल्यानंतर आमची सगळ्यांची अपेक्षा होती की त्यांनी स्वगृही घर वापसीच करावी, महाविकास आघाडीच्या कुठच्याही पक्षाकडे आणि विशेषतः पूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे बोलवण्याचा कल काही लोकांचा त्यांचा होता आणि म्हणून श्रीकांत शिंदे साहेबांनी त्यांना जी विनंती केली ती त्यांनी मान्य केली आणि माननीय जयदादा पवार, माननीय सुनेत्राताई वहिनी आणि सुनील तटकरे यांच्याशी मी स्वतः चर्चा केलेली आहे आणि स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेब देखील सुनेत्रा वहिनींशी संपर्क साधत होते। पार्थदादांशी फक्त संपर्क होऊ शकला नाही, परंतु याचा अर्थ कुठेही आमच्या दोन पक्षामध्ये संभ्रम निर्माण होईल किंवा काहीतरी वाद निर्माण होईल असं अजिबात नाही। आम्ही ह्या सगळ्या गोष्टी या तीन नेतेमंडळींच्या कानावर घालूनच केलेलं आहे आणि आमचा त्याच्यामागचा उद्देश हा स्पष्ट होता की आनंद परांजपेंसारखा एक चांगला कार्यकर्ता, चांगला नेता हा महाविकास आघाडीला मिळू नये यासाठी त्यांना आम्ही महायुतीमध्ये घेतलं आहे आणि शिवसेनेमध्ये घेतलं आहे। हा मला प्रामुख्यानं खुलासा करायचा होता, म्हणूनच आज मी सकाळी तुम्हाला त्रास दिलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।